ठाण्यातील प्रश्नावर ठाकरेंची शिवसेना आणि मनसेच्या वतीने मोर्चा काढण्यात आला। या मोर्चातून ठाणेकरांचे प्रश्न विचारण्यात येणार आहे। अनधिकृत बांधकाम, पाण्याची समस्या, ट्रॅफिकची समस्या केदार दिघे यांच्याकडून अधिक माहिती घेतली आमचे प्रतिनिधी स्वप्नील जाधव यांनी। पाहूयात। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या ठाण्यामध्ये सेना मनसे आता एकत्र आलेली आहे। ठाण्यामध्ये जो भ्रष्टाचार उफाळलेला आहे, या भ्रष्टाचाराच्या विरोधामध्ये सेना मनसे एकत्र उभी ठाकली असून ठाणेकरांच्या प्रश्नांवरती एकमत झालेलं आहे। आज तीव्र धडक मोर्चा जो आहे तो आज ठाणे महानगरपालिकेवरती धडकणार आहे। आपल्यासोबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते केदार दिघे साहेब आहेत। सर, काय सांगाल, मोर्चाचं स्वरूप काय, नक्की कोणकोणत्या मागण्या आहे? भ्रष्टाचाराचा मुद्दा हा महत्त्वाचा आहे यामध्ये 100%, कारण की ज्या ठाण्याची ओळख खूप चांगल्या पद्धतीची होती, तिकडे ठाण्याची ओळख आजच्या दिवसाला भ्रष्टाचाराची राजधानी म्हणून ओळखलं जातं, जे ठाणेकरांचं दुर्दैव आहे। आणि त्याकरता ह्या मुजोर असलेल्या ह्या अधिकाऱ्यांना जाब विचारणं खूप गरजेचं आहे। आपण बघू शकाल, आपल्याच माध्यमातून अनेक वेळेला दिसून आलंय की ठाण्यामधली ट्रॅफिक समस्या केवढी मोठी आहे। म्हणजे सतत असलेली लोक हे अधिकारी वर्ग करतायत तरी काय, जर का लोकांना एक मोकळा श्वास घेताना नसेल येत। इकडे टँकर माफिया खूप मोठ्या पद्धतीने, इकडे अनधिकृत बांधकामांचं सरास काम चालू आहे। याचा अर्थ कुठेतरी हे पाणी मुरतं आणि इकडे भ्रष्टाचार खूप मोठ्या पद्धतीने, आणि त्याच्या विरुद्ध लढा देण्यासाठी हा धडक मोर्चा आहे। त्यापेक्षा स्वच्छ पाणी हे ठाणेकरांना मिळत होतं, मात्र आता पाण्याची वानवा सर्वसामान्य नागरिकांना भासतीये। तो सुद्धा तुम्ही एक विषय घेतलेला आहे। नक्की काय याच्यामध्ये चर्चा झाली आहे का, आणि हा मोर्चा नक्की काय इशारा देणार आहे? आपण बघाल की ठाण्यामध्ये अनेक चाळी आहेत, स्लम आहेत। या स्लम पासून घेऊन चांगल्या कोऑपरेटिव्ह सोसायटीज ज्या आहेत, रुस्तमजी सारख्या, त्यांना देखील तिकडे पाणी नाहीये। याचा अर्थ असा आहे की इकडे जी डेव्हलपमेंट चाललेली आहे ती कोणाची डेव्हलपमेंट चाललेली आहे? इकडे डेव्हलपमेंट खऱ्या अर्थाने लोकांसाठी चाललेली आहे का, आपल्याला शोधून काढणं गरजेचं आहे। आणि म्हणून आजचा हा धडक मोर्चा। तर हा धडक मोर्चा जो आहे तो ठाणे महानगरपालिकेवरती धडकणारा आहे, आणि एक इशारा हा ठाणे महानगरपालिकेतील अधिकाऱ्यांना, राज्य सरकारला देण्याचा जो काम आहे या मोर्चातून करण्यात येणार आहे। कॅमेरा पर्सन आदित्य देसाईसह स्वप्नील जाधव, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।